आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला संपवलं, ओढणीने गळा आवळून पतीने पत्नीचा केला खून। पती पत्नीच्या नातेला काळिंबा पासणारी घटना समोर आली आहे। सांगली जिल्ह्यातल्या मांगले गावात पतीनं पत्नीचा खून करून तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हादरवणारी बाब म्हणजे आईला पप्पाने मारून टाकलं आणि खोलीत ठेवलं असं सांगत ही घटना त्याच्या 6 वर्षाच्या मुलामुळे उघड झाली आहे। यामुळे सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून। सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात मांगले गावात पतीनं पत्नीचा खून केल्याची घटना उघड झाली। प्राजक्ता मंगेश कांबळे असं मृत महिलेचं नाव असून तर मंगेश चंद्रकांत कांबळे असं आरोपी पतीचं नाव आहे। आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या 15 वर्षापासून मांगले गावात राहतात। मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात ते भाड्याने राहतात, तर मंगेश पत्नी प्राजक्ता आणि 2 मुलांसह मुंबईत पनवेल येथे राहतात। पण गेल्या 4 दिवसापूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता आणि 6 वर्षाचा मुलगा शिवम आणि 3 वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते। काल सकाळी मंगेशचा भाऊ निलेश आईला सोबत घेऊन देववाडी येथे नातेवाईकांकडे गेले होते। त्याचवेळी घरी असलेल्या मंगेश आणि प्राजक्तामध्ये सकाळी 10च्या दरम्यान मोठा वाद झाला। चारित्र्याच्या संशयावरून मंगेश आणि प्राजक्तामध्ये हा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की मंगेशने रागाच्या भरात प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला। त्यानंतर त्यांच्या घराशेजारी असलेल्या एका खोलीत घर मालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह एका पेटीत झाकून ठेवला आणि खोलीला बाहेरून कुलूप घातलं। त्यानंतर काहीच झालं नाही असं सांगत मंगेश भाऊ निलेशला फोन केला आणि मी शिराळ्याला जाणार आहे, गाडी घेऊन ये असा निरोप दिला। तेव्हा भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आला। त्यानंतर मंगेशनं भावाकडून गाडी घेतली आणि तो शिराळ्याकडे निघून गेला। याच दरम्यान मंगेशचा 6 वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता। यावेळी निलेशनं त्याला काय झालं असं विचारलं। त्यावेळी 6 वर्षाच्या शिवमनं मम्मी पप्पांचं दोघांचं भांडण झालं आणि त्यानंतर पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं। हे ऐकून निलेश हादरून गेला। निलेशनं मंगेशला फोन करून कुठे आहेस असं विचारलं। त्यानंतर देववाडी इथून बहिणीला आणि तिच्या पतीलाही बोलावून घेतलं। मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब, आम्ही येतो असं सांगितलं। त्यानंतर तिथं जाऊन जाब विचारल्यानंतर त्यानं खून केल्याचं कबूल केलं। त्यानंतर या तिघांनीही आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे आणि गुन्हा कबूल कर असं म्हटलं। त्यानंतर मंगेश स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली। दरम्यान ही घटना समोर समजल्यानंतर घरासमोर लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती। शिराळा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला। प्राजक्ताच्या आईनं शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांची टीम करत आहे। पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस ठाणे काल दुपारी मंगेश चंद्रकांत कांबळे वय 32 वर्ष, राहणार मांगले, सध्या राहणार पनवेल, हे पोलीस ठाणे येथे आले होते त्यांच्या नातेवाईकासह। त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हीच त्यांनी ओढणीने गळा आवळून मारून तिचे प्रेत घरी पेटीत ठेवले आहे। वरून आमचे शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ हे मांगले येथील घटनास्थळी गेले, तेथे खात्री केली। त्यावरून यातील मयत पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी तक्रार दिल्याने शिराळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 79/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 103(1) 238 खुनाचा गुन्हा दाखल झाला। त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे। बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे वय 32 वर्ष, राहणार मांगले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही
पुढे करीत आहोत. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.